26 जानेवारी रोजी उदगाव ग्रामपंचायत विरोधात उपोषणास बसणार दीपक चव्हाण। उदगाव ग्रामपंचायत विरोधात श्री दीपक शंकर चव्हाण, कर्मचारी, ग्रामपंचायत उदगाव, राहणार जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर हे उपोषणास बसणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना त्यांनी दिली आहे। सविस्तर माहिती अशी की दीपक शंकर चव्हाण हे कर्मचारी, ग्रामपंचायत उदगाव येथे कार्यरत असून त्यांच्या वेतनातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कपात करून घेतली आहे, परंतु आज अखेरपर्यंत प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्यास रक्कम भरणा झालेला नाही। सन 2005 पासून ग्रामपंचायत उदगाव येथे ते स्वीपर या पदावर कार्यरत आहेत। 2007 पासून ते ग्रामपंचायतमध्ये परमनंट झाले। त्यानंतर रितसर त्यांच्या वेतनातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कपात करून घेतली आहे। सन 2016 पर्यंत प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्यास भरलेले आहेत। त्यानंतर 2016 ते 2023 या काळातील प्रॉव्हिडंट फंडातून वेतनातून कपात करून घेऊन ग्रामपंचायतीने फंडाच्या खात्यास भरलेली नाही, परंतु सदर फंडाच्या रकमेबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत उदगाव तसेच माननीय गटविकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती शिरोळ यांना प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम शासनाच्या नियमाप्रमाणे खात्यावर भरणा करण्याकामी दिनांक 8/4/2019, 28/6/2021, 30/7/2021, 31/3/2022, 21/12/2022, 18/10/2023, 12/4/2024, 20/5/2024, 27/6/2024, 6/9/2024, 20/9/2024, 24/2/2025, 7/4/2025, 2/7/2025 इत्यादी रोजी लेखी पत्राद्वारे त्यांनी कळवले आहे, परंतु तरी सुद्धा आज अखेरपर्यंत फंडाची रक्कम भरणा केलेली नाही। त्यामुळे ग्रामपंचायत विरोधात शिरोळ पंचायत समितीसमोर 26/1/2026 पासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे दीपक चव्हाण यांनी प्रशासनास पत्र देऊन जाहीर केले आहे। चव्हाण, राहणार जयसिंगपूर। मी उदगाव ग्रामपंचायतमध्ये 2005 सालीपासून काम करत असून 2023 एप्रिलपासून मी काम करत होतो। त्याच्यानंतर माझं ऑपरेशन, माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी कामावर गेलो नाही आणि आज तागत मी कामावर नाही आहे, तरी मी कामावर हजर करून घेण्यामध्ये अर्ज पण दिला होता। तिने ते काय अजून ते आदेश पण दिले नाही मला। तिने माझ्या फंडाची माहिती करता मी बाकी त्यांचे फंड भरले, त्याने माझे फंडाचे न भरल्यामुळे मी त्यांची आज तागत जे पाठपुरावा करायचं मी केलो, वेळेवर अर्ज दिलो, अधिकाऱ्यांशी जाऊन भेटलो, परंतु आज तागत त्यांनी माझं काही दखल घेतलेलं आहे आणि मला काहीही त्याचा पाठपुरावा केलेला नाही आहे। तुमची काय मागणी आहे? तुम्हाला काय हवं आहे ग्रामपंचायतीकडनं? माझ्या फंडाची माहिती आणि ग्रॅज्युएट मला ही माहिती पाहिजे होती, ग्रॅज्युएट आणि फंडाची। तिने आज तागत मला काही माहिती दिला नाही आहे। मी अधिकाऱ्यांकडून गेलो, तर अधिकारी पण आता इकडे असंच केले, त्याने अजून काय उत्तर दिलेलं नाही। म्हणजे ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायत सरपंच असतील, त्यांनी तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली नाही या संदर्भात? लेखी माहिती पण दिली नाही आहे त्याने। आणि मध्ये BDO साहेबांच्या बोलण्यावरून तिने मला फक्त 20,000 रुपये दिले होते ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये। 4 महिन्याचं तिने BDO साहेबांनी सांगितलं होतं त्यांचं काय असेल ते देऊन टाका म्हणून, तर तरी पण ग्रामसेवकाने 2 हप्ते दिला, त्याच्यानंतर दिलेच नाही, आज तागत दिलं नाही आहे। मग असं आता तुमची काय मागणी आहे? मग आता माझं मागणी असं आहे की माझी काय असेल ते क्लिअर करावे, हीच माझी मागणी आहे। जर क्लिअर नाही झालं तर मी 26 जानेवारीला उपोषणाला बसत आहे। शिरोळ तहसीलदार ऑफिसपाशी आपण उपोषणाला बसणार आहात, म्हणजे जरी आपली मागणी तहसीलदार ऑफिस पूर्ण झाली नाही तर? पंचायत समिती शिरोळ। ओके.